नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्याला जेव्हा PDF फाईल जी आहे ती PDF फाईल जर आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करून जर हवी जर असेल तर तुम्हाला क्रोमवर सर्च करावं लागतं PDF टू वर्ड किंवा PDF टू एक्सेल वगैरे किंवा PDF टू JPG वगैरे. तर असं न करता तुमच्यासाठी एक सोपी ट्रिक आहे, ती म्हणजे कोणती की ChatGPTच्या मदतीने तुम्ही PDF फाईल जी आहे ती एक्स्ट्रॅक्टसुद्धा करू शकता. ओके, आपण नॉर्मली ऑनलाईनमध्ये जर PDF जर फाईल जर एक्स्ट्रॅक्ट वगैरे जर करतोय तर त्याच्यामधला जो टेक्स्ट असतो, जसं उदाहरणार्थ माझ्याकडे इथे वर जो आहे म्हणजे प्रत्येक टेबलच्या वर जो आहे किंवा खाली काही माहिती आहे इथे लिहिलेली आणि त्याच्यानंतर हा डेटा सेट आहे टेबलचा. असे माझ्याकडे 5 टेबल्स आहेत, पण मला फक्त यामधून हे जे टेबल्स आहेत ना हेच हवे आहेत. मला त्याच्याबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन वगैरे आहे ती मला नको आहे. आणि मग हे आपण ChatGPTच्या मदतीने कसं करणार आहोत हे आपण आज पाहणार आहोत. ओके, ही PDF फाईल मी बंद करते, ChatGPTमध्ये जाते. ChatGPTमध्ये मी ऑलरेडी करून ठेवलेला आहे, पण तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवते. मी काय केलेलं आहे, एक डमी डेटा सेट जो आहे तो इथे अपलोड केलेला आहे. मग तो कसा अपलोड करायचा, इथे जे तुम्हाला अटॅच फाईलचा ऑप्शन दिसतो, या अटॅच फाईल ऑप्शनवर जायचं आहे. अपलोड फ्रॉम कम्प्युटर, तुमचा डेटा कुठे आहे, मायक्रोसॉफ्ट वन ड्राईव्हमध्ये आहे का की गुगल ड्राईव्हमध्ये आहे का की नॉर्मली आपला जो डेटा आहे तो आपण कम्प्युटरमध्ये ठेवतो. मग कशामधून अपलोड करायचं आहे, अपलोड फ्रॉम कम्प्युटर इथे क्लिक करायची. ज्या ठिकाणी तुमचा डेटा असेल, जसं उदाहरणार्थ मी डेस्कटॉपवर ते ठेवलेला आहे, हा दिसतोय तुम्हाला डमी डेटा सेट, यावर क्लिक करायचे आणि काय करायचं आहे, ओपन करायचं आहे की हे बघा इथे जो आहे तो अपलोड होऊन जाईल. आणि हा जो प्रॉम्प्ट आहे तो प्रॉम्प्ट तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि इथे टाकल्यानंतर ह्या ॲरोवर तुम्हाला काय करायचे, क्लिक करायचे. प्रॉम्प्ट काय आहे ते मी क्लोज करून टाकलं कारण मी ऑलरेडी केलेलं आहे. प्रॉम्प्ट काय आहे, टेबल इन दिस PDF फाईल, म्हणजे ह्या फाईलमध्ये काय आहे, टेबल आहे. तुम्ही मेन्शनही करू शकता की 2 टेबल आहेत, 3 टेबल आहेत, 5 टेबल आहेत. ॲक्च्युली याच्यामध्ये 5 टेबल आहेत, पण मी मेन्शन नाही केलं, तो घेतो. ओके, टेबल इन दिस PDF फाईल, सोपा प्रॉम्प्ट आहे, काही कठीण नाही आहे. एक्स्ट्रॅक्ट अँड अरेंज दॅट डेटा इन टेबल फॉर्मॅट, खूप सिम्पल प्रॉम्प्ट लिहिलेला आहे. ह्या PDF फाईलमध्ये टेबल्स आहेत, मग ते टेबल्स काय करायचे, एक्स्ट्रॅक्ट करा अँड अरेंज, आणि त्यांना अरेंज करा. जर तुम्ही त्याला टेबल फॉर्मॅट जर नाही दिला तर तो नॉर्मली फक्त तुम्हाला टाईप करून देईल. तर आपल्याला तो कशामध्ये हवा आहे, टेबल फॉर्मॅटमध्ये. ओके, जसा मी प्रॉम्प्ट लिहिला, इथे अप ॲरो असतो, त्या अप ॲरोवर तुम्हाला क्लिक करायचे आणि हे बघा काही सेकंदामध्येच त्याने तुम्हाला त्या PDF जे काही हे होते आपले टेबल्स होते ते तुम्हाला 5च्या 5 टेबल जे काही आहे ते तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करून दिलेले आहेत. मग पुढचं कॉपी पेस्ट करून पण तुम्ही एक्सेलमध्ये घेऊ शकता, पण तरीसुद्धा त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे बघा, इफ यू नीड दिस टेबल इन अ स्पेसिफिक फॉर्मॅट, म्हणजे तुम्हाला जर कुठल्या फॉर्मॅटमध्ये हे जर टेबल जर हवे जर असेल तर तुम्ही मला सांगा, मी त्यातही करून देईल. म्हणजे किती सोपं आपलं काम करून देतो. त्याने एक्झाम्पल दिले की तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, एक्सेलमध्ये पाहिजे की CSV फॉर्मॅटमध्ये पाहिजे, लेट मी नो तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. मग मी त्याला सांगितलं, सिम्पल लिहिलं आहे, काही कठीण नाही आहे, फक्त लिहिलं आहे एक्सेल फॉर्मॅट. ओके, एक्सेल फॉर्मॅट लिहिला आणि एक्सेल फॉर्मॅटमध्ये लिहिल्यानंतर त्यांनी बघा ही आपल्याला डाउनलोड फाईल दिलेली आहे. आणि जसं मी याच्यावर क्लिक करणार तर आता इथे ते डाउनलोड नाही झालेले, कारण माझं सेशन जो आहे ॲक्च्युली मी काल केलं होतं, हे एक्सपायर झालेलं आहे. पण डाउनलोड केल्यानंतर तुमच्या डाउनलोडमध्ये ती फाईल इथे डाउनलोड होते आणि ती कशी दिसणार हे मी तुम्हाला दाखवते. इथे दिसते तुम्हाला ही डमी सेट एक्सेल फाईल आहे. ते 5च्या 5 टेबल त्यांनी सेपरेट, हा पहिला सेल्स डेटाचा आहे, मग एम्प्लॉई इन्फॉर्मेशनचा आहे, मग कस्टमर फीडबॅकचा आहे, प्रोडक्ट इन्व्हेंटरीचा आहे आणि फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचा आहे. सेपरेट तुम्हाला शीट्स ज्या आहेत त्या त्यांनी तुम्हाला क्रिएट करून दिलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मर्जीनुसार त्याला जसा ॲडजस्ट करायचा त्या पद्धतीने तुम्ही त्याला काय करू शकता, ॲडजस्ट करू शकता. म्हणजे कलरिंग वगैरे देणं किंवा फॉर्मॅटिंग वगैरे करणं, जसं तुम्हाला हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता. किती सोपं आहे ना हे.
ChatGPTच्या मदतीने तुम्हाला खूप काही गोष्टी करता येतात ते, म्हणजे विदाऊट, जसं आपल्याला असं समजू शकता की ज्या गोष्टीसाठी आपल्याला 10 ते 15 मिनिट किंवा कधी-कधी 1-1 तास पण लागतो, जर तुम्हाला ती PDF कन्वर्ट करण्याची जर प्रॉपर जर साईट जर नाही मिळाली तर, पण तेच जर तुम्ही ChatGPTला व्यवस्थित प्रॉम्प्ट जर देता तर ते अवघ्या काही सेकंदामध्ये तुमचं अर्ध्या तासाचं काम जे आहे ते अवघ्या काही सेकंदामध्ये तुमचं ते कंप्लीट होईल. ओके. जर तुम्हाला मी बनवलेले व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला ती नोटिफिकेशन भेटेल जाईल. धन्यवाद.